So, hello friends, this is Pankaj from Kiran Academy Placement. आज थोडं मराठीत बोलूया आपण. आपल्यासोबत आहेत रोहित सिक्ची. त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे SVPM बारामतीमधनं. त्यांचं BCS 2025 मध्ये झालेलं आहे. तर नुकतंच त्यांचं आपल्या किरण अकॅडमी थ्रू प्लेसमेंट झालेलं आहे. चला तर बोलूया आपण रोहित सिक्ची यांच्याशी. हाय रोहित, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. For your placement. And so how are you feeling now? कसं वाटतंय तुम्हाला आता? मला आता खूप बेटर वाटते. मी भरपूर सारे इंटरव्ह्यू दिले, त्यामुळे आता एक चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये माझ्या किरण अकॅडमी मधून प्लेसमेंट झालं. मला खूप आनंद झाला. बरं, तुम्ही आतापर्यंत जे इंटरव्ह्यू दिलेत, आय फील लाईक की 12 इंटरव्ह्यू झाले तुमचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. 12 तर काय त्याचा एक्सपिरियन्स राहिला तुम्हाला? फेल्युअर बद्दल थोडंसं, म्हणजे कुठे काय शिकायला भेटलं की तुम्हाला जाणवलं की या कंपनीमध्ये ते आपण फेल झालो या इंटरव्ह्यू मध्ये, तर तिथे त्यात नवीन अजून काय तयारी करायची, याबद्दल थोडं काही गाईड करू शकाल? चालेल. मी पहिला इंटरव्ह्यू एक चांगल्या कंपनी CWD मध्ये एक इंटरव्ह्यू दिलता. तिथं माझं ऑलराऊंड टेक्निकल राऊंड हे निघालेले सगळे, पण एक फ्रस्ट्रेशन असतं ना एक पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये, ते फ्रस्ट्रेशन माझ्याकडे एक होतं. तर ते फ्रस्ट्रेशन कशाबद्दलचं? म्हणजे टेक्निकल तर क्लिअर झालं होतं. टेक्निकल झालं, पण HR मध्ये भीती वाटत होती काय बोलायचं काय नाही. पण HR राऊंड मध्ये एक असं भीतीत नुसतं असं अडखळत बोलणं, म्हणजे इंग्लिश मध्ये टेक्निकल राऊंड पूर्ण क्लिअर केला, पण HR राऊंड मध्ये अचानक मराठी हिंदी शब्द बिकॉज ऑफ कम्युनिकेशन प्रॉब्लेम. बिकॉज ऑफ इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम होतो. तो फर्स्ट इंटरव्ह्यू हा क्रॅक नाही झाला माझ्याने. नंतर मी अजून भरपूर अजून एक हैदराबादची एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. तर त्यांची एक SQL म्हणजे टेक्निकल, त्यांचा टेक्निकल राऊंडच निघाला नाही. त्यांची टेक्निकल ऍप्टिट्यूड इतकी हार्ड होती, त्या ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन मला ते जमलं नाही. ओके. त्याच्यानंतर एक पुण्यातली भरपूर एक कंपनी आहे, त्या कंपनीत माझं कम्युनिकेशन वीक पडायला लागलं इंग्लिशमध्ये. काही कंपन्या फक्त इंग्लिशच प्रेफर करत होत्या, नॉट हिंदी अलाउड करत नव्हते. तर मी माझ्या स्किलवर, माझ्या कम्युनिकेशनवर लक्ष दिलं. एका कंपनीमध्ये विचारलं, तू आजपर्यंत किती इंटरव्ह्यू दिले? तर मी त्यावेळेस 5-6 इंटरव्ह्यू दिले. ते म्हणले 5-6 इंटरव्ह्यू मध्ये झालं, ह्या कंपनीत कसं होईल? तर मी म्हणलो मी करून दाखवेल सर, माझं कम्युनिकेशन मध्ये मी वीक आहे, तर मी कम्युनिकेशन पुढं एक प्रॉपर वेने कम्युनिकेशन मी करेल. सर म्हणले कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे, लँग्वेज इज नॉट मॅटर. म्हणला इंग्लिश असो किंवा हिंदी असो, फक्त बोलणं महत्वाचं आहे बोलले. त्यानंतर माझा त्या इंटरव्ह्यू नंतर ह्या इंटरव्ह्यू मध्ये एक 12वा इंटरव्ह्यू होता एक चांगल्या कंपनीमध्ये. त्या कंपनीमध्ये मी तो इंटरव्ह्यू दिला, एक इंग्लिशमध्ये, प्रॉपर इंग्लिशमध्ये दिला, आणि शेवट माझा एक चांगल्या प्लेसमेंट टीम कॉलेज कंपनीमध्ये. इट मीन्स कम्युनिकेशन मॅटर्स. येस, कम्युनिकेशन. सम कंपनीज लाईक, बघा मित्रांनो, पुष्कळ साऱ्या कंपनीमध्ये काय कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येते, आणि मोस्टली कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन. सो इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन इट्स इम्पॉर्टंट. सो त्यासाठी सुद्धा तयारी करावीच लागेल, बरोबर. टेक्निकली जरी तुम्ही साऊंड असले, तुम्ही एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये जर तिथे कमजोर पडताय की तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन होत नाहीये प्रॉपर, इफ समवन इज आस्किंग द क्वेश्चन, लाईक इंटरव्ह्यू आस्क यू द क्वेश्चन अँड यू डिडंट गेट दॅट क्वेश्चन प्रॉपरली, सो यू विल नॉट बी एबल टू आन्सर इट, करेक्ट. त्यासाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करणं पण गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. काही कंपन्यांमध्ये जसं आता रोहितने सांगितलं आपल्याला की कम्युनिकेशन मॅटर्स ओनली, इट डझंट मॅटर लँग्वेज, करेक्ट. तर मराठीमध्ये पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता, और इफ इंटरव्ह्यूअर हिंदीमध्ये बोलू शकतो, इफ इंटरव्ह्यू इज कम्फर्टेबल इन अदर लँग्वेज लाईक हिंदी, मराठी, इंग्लिश, सो आपण त्या लँग्वेजच्या फ्लो मध्ये एक्सप्लेन करू शकतो. बट मोस्टली इन कंपनीज इंग्लिश लँग्वेज फॉर कम्युनिकेशन रिक्वायर्ड. ठीक आहे. सो रोहित, आता तुम्ही प्लेस झाले या कंपनीमध्ये, ठीक आहे, तुमचं वर्किंग पण स्टार्ट होईल. सो एक मला सांगा, तुमचं कॉलेजची जर्नी, स्टडीची आतापर्यंतची, आणि किरण अकॅडमीची जर्नी, लाईक कॉलेजची जर्नी कशी होती तुमची? लाईक एज्युकेशन बद्दल बोलायचं झालं तर टेक्निकल याच्यामध्ये कसं काय होतं कॉलेजमध्ये?
टेक्निकल मध्ये मी कॉलेजमध्ये असा हुशारच होतो. फर्स्ट इयरला माझं अख्ख्या कॉलेजमध्ये एक सेकंड रँक माझी कॉलेजमधून आलती. ओके. तर कॉलेजमध्ये कॉलेजचा एरिया जो आहे तो एक पर्टिक्युलर एक थिअरी एरिया मीन्स हम आपण जी थिअरी वाचणार आणि पेपरला देणार हा. आणि त्या पेपरने प्रॉपर मार्क पाडले जाणार. ही कॉलेजची जर्नी. ह्या जर्नीमध्ये मी फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पर्यंत सेकंड रँक, थर्ड रँक, फर्स्ट रँक आलेली आहे माझी. त्यानंतर मला असं म्हणजे हुशार म्हणून वाटायचं तर स्वतःला. सगळे शिक्षक मला हुशार या नजरेने बघायचे. ओके. त्यामुळं सगळे म्हणले तू डेव्हलपमेंट कर, ही कर. पण माझा इंटरेस्ट एक आमचा लास्ट इयरला टेस्टिंग मध्येच होता. त्यामुळे माझा मित्र म्हणाला टेस्टिंग मध्ये आपल्याला किरण अकॅडमी बेस्ट इन्स्टिट्यूट आहे पुण्यात. बरं. तर म्हणला जॉईन करू. तर त्याच्या साह्याने मी किरण अकॅडमीला जॉईन केलं आणि माझा बेस्ट डिसिजन झाला. ओके. आणि किरण अकॅडमी मधनं मी एक लावताना कोर्स डेव्हलपमेंटच लावला. माहिती ना आपलं कॉलेज, आता कॉलेजमधले शिक्षक मला हुशार समजतात, मित्र हुशार समजायचे. हा. तर पण कॉलेजमध्ये थेअरी आणि टेक्निकल म्हणजे प्रॅक्टिकल दोन्ही व्हायचे का? नो, थिअरी जास्त करून व्हायचे, प्रॅक्टिकल हे कमी व्हायचे. आठवड्यातनं 2 प्रॅक्टिकल, 1 प्रॅक्टिकल. ओके. पण त्या प्रॅक्टिकल नुसार मला डेव्हलपमेंट बी जमत होती. ओके. पण आता सगळे शिक्षक हुशार म्हणल्यावर एक हुशार नजरेने बघायचे. तर मी पुण्यात आल्यावर खरी परिस्थिती मला कळाली. किरण अकॅडमी मध्ये आलो. कोर जावाचं माझं पहिलं सेशन झालं Okay. सागर सरांचं. हा. त्यांनी टास्क वगैरे दिले. आता टास्क इतके हार्ड होते. कॉलेज लेवलचे वेगळे टास्क होते. सरांनी दिलेले टास्क वेगळे होते. कोर ऑब्विसली कॉलेजमध्ये शिकवणार ते आता तुमच्या सिलेबस वाईज शिकवणार आणि तो थोडा कम्फर्टेबल लेवल असतो येस की बिगिनर लेवल असतो. येस आता तुम्ही इथे किरण अकॅडमी मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक प्रोफेशनल लेवलमध्ये एक ऑर्गनायझेशन लेवलवर शिकवलं जाते की बेसिक तर शिकवला जातो, पण त्यानंतर तुम्हाला ऑर्गनायझेशन लेवलवर कसं काय तुम्हाला लॉजिक तुमचं डेव्हलप व्हायला पाहिजे हे Yes. सगळं शिकवलं जातं. बरोबर. येस. तुमचा हा जर्नी कसा होता थोडस ते सांगाल? हा जर्नी जो शिफ्टिंगचा जर्नी होता, आता तो थिअरी पार्ट टू हा रिअल पार्ट मध्ये जो प्रॅक्टिकल मध्ये येणं, तर आता कम्युनिकेशन मॅटर करत होता. आता माझे इंटरव्ह्यू तर भरपूर ही झाले. म्हणजे इंटरव्ह्यू माझे क्रॅक नाही झाले. माझा हा 12वा का 13वा इंटरव्ह्यू क्रॅक झाला. कम्युनिकेशन माझं वीक पडत होतं. तर डेव्हलपमेंटला कम्युनिकेशन इज मॅटर. डेव्हलपमेंटला खूप सारे राऊंड्स येईल. तर मला सागर सरांनी गाईड केलं की तू डेव्हलपमेंट न करता टेस्टिंगला जा. तुला टेस्टिंग मध्ये लवकर प्लेसमेंट होईल. ओके. त्यानंतर तुला इंटरेस्ट असेल तर तू डेव्हलपमेंट मध्ये जा. पण माझं टेस्टिंग मध्ये ऑटोमेशन, ज्यावेळेस मॅन्युअल शिकलो, नंतर ऑटोमेशन इराणा सरांनी शिकवलं. तर एवढं ऑटोमेशन भारी झालं की मला आता टेस्टिंग मध्ये इतका इंटरेस्ट झाला, खूप इंटरेस्ट. ओके. तर त्यासाठी तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन Automation. दोन्ही केलं. येस. कुठलंही एक करून सोडलेलं नाही. बरोबर. की माझं मॅन्युअल मध्ये चांगलं आहे, ऑटोमेशन नाही, ऑटोमेशन चांगलं आहे, मॅन्युअल नाही, असे भरपूर लोक करतात. हा. तो हा त्या स्टुडंटसाठी, त्या कॅन्डिडेटसाठी मेसेज आहे की तुम्हाला जर टेस्टिंग करायचं आहे, मॅन्युअल आणि ऑटोमेशन दोन्हीही करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत कोर जावा सुद्धा. बिकॉज पुष्कळ साऱ्या कंपन्यांना टेस्टिंग सोबत कोर जावा पण लागतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इथलं एज्युकेशन. तुम्हाला जे आपले ट्रेनर्स लोक आहेत त्यांनी पण गाईड केलं प्रॉपर. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर मेंटरशिप मिळाली इथे. येस. तुमच्याकडून काही एखादा मेसेज द्यायचा आहे आपल्या स्टुडंट लोकांना की तयारी करण्याबद्दल? आजच्या कंपनीचा जो एन्व्हायरमेंट लाईक जॉब मिळणं इतकं इझी आहे का? जॉब मिळणं हे खूप कठीण आहे. आज कंपन्या एक सगळ्या स्किलनी एक एम्प्लॉयकडे बघितलं जातं की तुम्हाला टेक्निकल नॉलेज हवंय, कम्युनिकेशन नॉलेज हवंय. नुसतं टेक्निकल नॉलेज ऍप्टी मध्ये चेक करतात. त्यांना ते कळतं ऍप्टी मध्ये की तुमचं टेक्निकल नॉलेज क्लिअर आहे. टेक्निकल राऊंड मध्ये तुमचं टेक्निकल राऊंड जो फेस टू फेस होतो त्यामध्ये तुम्ही टेक्निकल मध्ये किती हुशार आहात ते कळलं जातं. पण जे HR राऊंड आहेत त्यात ते कम्युनिकेशन चेक करतात, तुमचं प्रेझेंटेशन नॉलेज हे सगळं चेक करतात. तुमचे पर्सनॅलिटी कशी आहे, काय, कसं बसतात, कसं उठतात, ते म्हणजे ओव्हरऑल आज सगळ्या कंपन्या कॅन्डिडेट कडे ऑल स्किल असणार बघतात. म्हणजे जॉबची कमी नाहीये. हा, जॉबची कमी नाही, तिथे राईट कॅन्डिडेटची कमी आहे. Yes. बरोबर. Yes. खूप मुलं मुली येतात खूप सारे स्वप्न घेऊन, पण त्यांची स्टडी जर नसली तर ते तिथे फेल होतात. बरोबर. तर त्यांच्यासाठी
जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी आहे. पण जर तुमच्याकडे टेक्निकल स्किल आणि तुमचं कम्युनिकेशन दोघांचंही जे बंडल बनतो, त्याच्यानंतर तुमच्यासाठी जॉबची कमी नाही. हा करेक्ट. correct. म्हणजे जो हुशार आहे, जो टॅलेंटेड आहे, त्याला जॉब भेटणारच. बरोबर. आणि मला पॅकेज बद्दल थोडंसं सांगाल की स्टार्टिंगला लाईक पुष्कळ सारे पोरं म्हणतात की पॅकेज आम्हाला 3.5, 4, 5, 6 खूप सारे स्वप्न घेऊन येतात. पण खरंच त्या पोरांनी पॅकेजची स्वप्न स्टार्टिंगला ठेवावं की स्टार्टिंगला कंपनीमध्ये जॉईन व्हायचं आहे, IT सेक्टरमध्ये एंटर व्हायचं आहे. जसा जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तसं पॅकेज वाढत जाईल. याच्याकडे बघावं की पहिले पॅकेजकडे धाव घ्यावं. नाही, पहिले आपल्याला अगोदर आपलं जे स्वप्न आहे, आपली जी पोझिशन आहे, आपल्याला सपोज जर डेव्हलपमेंट आवडत असेल तर डेव्हलपमेंट, टेस्टिंग आवडत टेस्टिंग. फर्स्टली हा प्रेफरन्स ठेवा की कंपनीमध्ये एंटर करा. कंपनी एंटर करणं खूप गरजेचं आहे आता सध्या. नंतर एक्सपिरियन्स गेन झाल्यानंतर तुम्हाला जो जसा पॅकेज हवा आहे त्या प्रकारे तुमचे स्किल ग्रो करून तुम्ही तुमच्या पॅकेजचे लाईक हिंदीमध्ये एक मन सुद्धा आहे त्यासाठी, सरस्वती के पीछे भागो तो लक्ष्मी खुद ब खुद तुम्हारे पास चल के आएगी. अगर लक्ष्मी के तरफ भागते हो तो भैया सरस्वती मैया नाराज हो जाती. त्यामुळे तुमच्याकडे ज्ञान आहे, पैसा तुमच्याकडे येणारच. बरोबर. तर त्यासाठी पूर्वी एक्सपिरियन्स कडे धाव घ्या, सॅलरी कडे न घेता. सॅलरी तुमची ऑटोमॅटिक ग्रो होईल. करेक्ट. करेक्ट. ठीक आहे. आता एक मला जास्त वेळ घेणार नाही तुमचा, शेवटचं एक काही मेसेज द्यायचा आहे आपल्या पोरांना. आपला एक कॉलेज लाईफ जी आहे ना, आपण भरपूर कॉलेज लाईफ मध्ये एक माझं तसं झालेलं आहे. मी खूप हुशार होतो कॉलेजमध्ये, असं काही नाही फर्स्ट सेकंड थर्ड रँक आलेली. पण जी कॉलेज लाईफ जी आहे ती वेगळी आहे आणि ओरिजिनल जी आहे इंडस्ट्री लाईफ ती खूप वेगळी आहे. तर माझ्या मते स्वतःच्या पर्सनॅलिटीवर, स्वतःच्या स्किलवर फोकस करावं. कॉलेजच्या रँकिंग येण्याच्या नादात खूप थिअरी मारणं, हे करणं, हुशारगिरी दाखवणं, ह्याच्यात काही फायदा नाही. रेटाफिकेशन म्हणजे फुनसुक वांगडू बनायला पाहिजे, चतुर नाही बनायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे गाईज. तर ही होती रोहितची जर्नी. किरण अकॅडमीतनं त्यांनी कोर्स केला आणि आज चांगल्या कंपनीत प्लेस झाले. ठीक आहे. सो गाईज, माझं सजेशन म्हणा किंवा रोहितचं सजेशन, रोहितने आता 12 इंटरव्ह्यूज फेस केले चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये. तो फेल झाला. लास्ट 13व्या इंटरव्ह्यू मध्ये त्याने तो इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि प्लेस झाला. सो ही इज हॅपी नाऊ. तर माझं हेच म्हणणं आहे, खूप अभ्यास करा. ठीक आहे. आणि रट्टा मारू नका. समजून, प्रत्येक गोष्ट समजून घ्या. लॉजिक डेव्हलप होईल तेव्हाच तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करू शकाल. अदरवाईज रट्टाफिकेशन, पाठांतर करून काहीच होणार नाही. ठीक आहे. सो जैसे मैं बोलता हूं हमेशा, खूप पढ़ो खूप बढ़ो. चलो रोहित, थँक्स अ लॉट. And once again, congratulations. Thank you. And all the best for your future endeavors. Okay? Yeah. Thank you, guys.